हाय फ्रेंड्स, सलाम नमस्ते, केम छो. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत सगळे? मजेत? राधे राधे सर्वांना. तर थंबनेल आणि टायटल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की मी यावेळी गेली होती सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी. हे वर्ष खरं तर मला तरी असं वाटतंय की 3.5 शक्तिपीठं जी आहेत महाराष्ट्रातील त्यांच्या दर्शनाचाच हे म्हणजे नवीन वर्ष आहे, इंग्रजी नवीन वर्ष असं मला कुठेतरी असं वाटतंय. कारण जर तुम्ही चॅनलवरती ऑलरेडी म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला माहीत असेल की इंग्रजी नवीन वर्ष म्हणजेच 1 जानेवारीला मी भेट दिली होती महालक्ष्मी मातेला. म्हणजेच कोल्हापूरची जी आपली महालक्ष्मी माता आहे अंबाबाई, तिच्या दर्शनासाठी मी गेली होती. तर नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात मी महालक्ष्मी मातेच्या दर्शनाने केली होती. आणि 3.5 शक्तिपीठांपैकीच एक हे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि हे जे तीर्थक्षेत्र आहे. आणि त्यानंतर अर्धशक्तिपीठ म्हणून ओळखलं जाणारं ते म्हणजे आपली सप्तशृंगी माता. तिचंही दर्शन मला यावर्षी घडलं आहे. म्हणजे ही खूपच भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि मी खूप नशीबवान समजते. कारण मलाही दर्शन घ्यायचंच होतं, पण त्याहूनही जास्त तुम्हाला ब्लॉगच्या तर्फे मी तुम्हालाही दर्शन घडवणार होती. त्यामुळे तुमच्या निमित्ताने मलाही मातेनी दर्शन देण्यासाठी अनुमती दिली आणि मला तिथे बोलावलं. शेवटी काय असतं, मातेचा बुलावा आल्याशिवाय कोणीही तिथे जाऊ शकत नाही. तर आपल्याला माता राणीने खास बोलवलेलं आहे तिच्या भेटीसाठी. यासाठी आई सप्तशृंगीचे खूप खूप धन्यवाद. तिचा आशीर्वाद सगळ्यांवरती, माझ्यावरती, तुम्हावरती, सगळ्यांवरती राहू देत, हीच सप्तशृंगी मातेच्या चरणी माझी प्रार्थना आहे. तर ब्लॉगला मी सुरुवात करते. त्या सर्वात आधी बोला सप्तशृंगी मातेचा विजय असो. सप्तशृंगी माता सगळ्यांवरती कृपा करूनच आहे आणि 3.5 शक्तिपीठं जी महाराष्ट्रात आहेत त्यापैकीच हे अर्धशक्तिपीठ आहे असं म्हटलं जातं. आणि सप्तशृंगी मातेच्या दर्शनानंतर मला खूप प्रसन्न वाटलं. आणि यावेळीसुद्धा माझा जास्तीत जास्त भर याच्यावरती होता की कमीत कमी खर्चामध्ये आपण जर एखादी सोलो ट्रिप करत असू किंवा तीर्थक्षेत्र व्हिजिट करण्याचा प्लॅन करत असू तर या रीतीने तुम्ही एकदम छानपैकी असा हा प्रवास करू शकता. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, पण डोंबिवली ते सप्तशृंगी मातेचं दर्शन माझं अवघ्या 644 म्हणजे 644 रुपये ह्या किमतीमध्ये झालेलं आहे. विश्वास नाही बसत ना? मी सांगते ना. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला फायदा होतो त्या ट्रॅव्हलिंगमध्ये. कारण महिलांसाठी अर्धं तिकीट असतं, बरोबर ना? मग बसचा जो खर्च असतो तो आपला अर्ध्या किमतीत आपण करू शकतो. मग ती AC बस असो किंवा साधी बस असो, सगळ्यांसाठी आपल्याला अर्ध्या किमतीमध्ये ते अंतर म्हणजे पूर्ण करता येतं. तर मेन पार्ट जो असतो तो आपण तिथल्या तिथेच म्हणजे एक म्हणतात तर एक मोठी जंग असते ती तिथल्या तिथेच आपण जिंकून जातो, ते म्हणजे तिकीट. आणि बसनी STनी किंवा बसनी किंवा AC बसनी जरी ट्रॅव्हल केलं तरी महिलांसाठी ते हाफ तिकीट असतं. म्हणजे जी काही किंमत असते ना त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये महिला प्रवास करू शकतात. आणि जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना तर आता फ्रीज केलेलं आहे. म्हणजे AC बसमध्ये सुद्धा जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला आधार कार्ड, ओरिजिनल आधार कार्ड कॅरी करायचं असतं आणि ते कंडक्टरला दाखवायचं. मग ते तुमच्याकडनं कुठलीही फी किंवा जे काही चार्जेस असतात ते घेत नाहीत. पण ते तुम्हाला तुमचा म्हणजे तो दाखला जो आधार कार्ड असतो ना तो त्यांना दाखवावा लागतो, असं आहे. तर मी तेच सांगणार होती की मला खूप आणि अचानक असं मनात आलं की सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्यायचं आहे. 2 दिवसापासून मला मनात तेच सारखं सारखं येतं आहे की मला तिथे जायचं आहे. मग तसे ना माझ्या मनातलं होतं आहे आणि यूट्यूबच्या फीडमध्ये पण तसेच ब्लॉग्स मला येत होते. काय म्हटलं काहीतरी आईच्या मनात आहे, मला बोलवते. मग म्हटलं चला बॅग बरा आणि चला. बॅग म्हणजे कसली, एक पर्स घेतली, पैसे घेतले आणि चलो एवढंच होतं. आणि मग सकाळी नाश्ता केला. सकाळी डोंबिवलीमधून आहे ना 6:25ची ट्रेन आहे. त्याच्याही आधीची एक आहे 5:37ची आहे आय गेस. ती पण आहे. पण म्हटलं अर्ली मॉर्निंग एवढं पण नको, कारण एकदम सकाळी सकाळी गेलं ना की रस्त्यावरचे जे भुभू असतात ना
कुत्रे असतात ना, त्याची मला फार भीती वाटते. ते भुंकायला लागतात. त्यांना असं वाटतं एवढं सकाळी सकाळी कोण चाललंय बरं, भुंकायला सुरुवात करतात. म्हटलं नको, त्यापेक्षा नेक्स्ट ट्रेन पकडते. 6:25ची होती, मग ती पकडली आणि मी गेली कसाऱ्याला. यावेळी मी काय केलं, डायरेक्ट बसने नाही गेली. म्हटलं आपण थोडं ट्रेननी पण बघूया ना, ट्रॅव्हल करून बघूया. म्हटलं बघूया कसं आहे. तर डोंबिवली ते कसारा तिकीट असतं 20 रुपये. ते मी गेली कसाऱ्याला. कसाऱ्याला जाऊन तिथे सगळ्या बसेस असतात किंवा तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत. म्हणजे जीप असते, काळी पिवळी टॅक्सी असते. तर त्याच्यामध्ये जे जीप आणि टॅक्सीवाले असतात ना, ते 80 रुपयामध्ये नाशिक ते CBS म्हणजे जो सेंट्रल बस स्टँड आहे ना तिथे नाशिकला, तिथे नेऊन सोडतात 80 रुपयामध्ये. पण एकच आहे की त्याच्यामध्ये ना भरपूर माणसं एका गाडीमध्ये ना कोंबली जातात, अक्षरशः कोंबली जातात हेच मी बोलेन. पण जर तुम्हाला चालत असेल तर त्यांनीही एक म्हणजे ट्रॅव्हल करायला काही हरकत नाही, कारण बसचं भाडं त्याच्यापेक्षाही जास्त असतं. त्यामुळे मग ते लोक ते प्रिफर करतात की बसने न जाता या जे जीप असतात ना त्याने जातात. थोडंसं म्हणजे बसायला थोडा त्रास होतो असं बाकीचे लोक म्हणत होते, पण ठीक आहे. बसची वाट बघत बसण्यापेक्षा ते जीपनी एकत्र म्हणजे जातात ते. आणि मग नंतर मग 1.5 तासामध्ये जवळपास 1.5 तास लागला CBS पर्यंत पोहोचायला. आणि CBS मधनं मला दुसरी बस मिळाली, ती म्हणजे डायरेक्ट सप्तशृंगी गडावरती जाण्याची. 2 टाईपच्या बसेस असतात, म्हणजे एक पायथ्याशी पण जाणारी असते आणि एक असते ती गडापर्यंत जायला मिळते. मग मी ऑफकोर्स गडापर्यंतच जी बस मिळते त्याच्यामध्ये चढली आणि मग त्याला 95 रुपये लागले. आणि ती पण AC बसच होती. योगायोगाने मला सगळ्या AC बसच मिळत होत्या. पण ठीक आहे, उन्हाळ्याचे पण दिवस आहेत, जास्त ऊन पण असतं, त्यामुळे जरा AC बस जरा चांगली पडली. आणि नंतर मग तिथे गडावरती पोहोचली. खूप सुंदर, खूप छान वाटलं. म्हणजे खालून असं म्हणजे म्हणतात ना, वरती गडावरती बघूनच असं वाटलं की आई आले मी, आली मी, आली. असं वाटत होतं आईने बोलवलंय मला आणि कधी एकदाची तो गड सोडून वरती जाते असं झालेलं. आणि तिथे फनिक्युलर ट्रेन म्हणजेच जी लिफ्ट असते किंवा एलिव्हेटर ज्याला आपण म्हणतो, काही म्हणू शकता, लिफ्ट पण म्हणू शकता, ट्रेन पण म्हणू शकता. तर ते असते 110 रुपयामध्ये त्याचं तिकीट आहे. येऊन जाऊ म्हणजे वरती पण नेतात आणि खाली पण सोडतात. तर एका मिनटामध्ये तुम्ही एकदम वरती जाता, म्हणजे गडावर म्हणता. तर पण मी तर म्हणते की पायऱ्या चढत गेलात ना तर जास्त काही असं म्हणजे काहीच त्रास नाही, मी तर म्हणतेच. माझं स्पष्ट असं मत आहे. अगदीच ज्यांना काही त्रास आहे, अगदीच एकदम एजेड लोक आहेत, त्यांनी ते ट्रेननी गेलं तरी ठीक आहे. पण एवढे म्हणतात ना, एक 100 रुपीज देऊन तुम्ही एवढं म्हणजे ट्रेननी जाणं इतपत एवढं पण जास्त असं दूर नाही किंवा जास्त पायऱ्या आहेत असं पण नाही आहे की कोणाला आग लागते किंवा थकवा जाणवतोय किंवा काय, असं काहीच नाही. आरामात तुम्ही चढून जाऊ शकता. मिनिमम तुम्हाला 15 ते 20 मिनटं, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. 500 पायऱ्याच आहेत तिथे आणि खूप छान वरती असं म्हणजे बांधलेलं पण आहे. असं नाही की तुम्हाला पूर्ण ऊन लागतंय, उन्हाचा त्रास होतोय किंवा तुम्ही चढताय असं नाही आहे. पूर्ण सगळी काळजी घेतलेली आहे. सगळ्या पायऱ्याही व्यवस्थित आहेत, कुठल्याही तुटलेल्या वगैरे पायऱ्या नाही आहेत. खूप छान आहे. स्वच्छता एक नंबर, म्हणजे भरपूर स्वच्छता आहे तिकडे. आणि तिथे कसं आहे ना, तिथे स्ट्रॉबेरीज पण मिळतात. मग मी दर्शन घेऊन जशी आली ना, आता पुढे मी दर्शनाचा पार्ट मी वरती म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढे दाखवलेलाच आहे, त्यामुळे मी आत्ता जास्त तुम्हाला सांगत नाही, तर तुम्ही व्हिडिओमध्येच बघा. आणि नंतर येताना मी स्ट्रॉबेरीज पण घेतल्या, तर खूप मस्त. आपल्या इकडे म्हणतात ना, आमच्या डोंबिवलीला तरी 50 to 60 रुपीजचा एक बॉक्स मिळतो आणि तिथे फक्त 20 रुपयामध्ये. मी तिला विचारलं आश्चर्यचकित होऊन की का गं बाई, म्हणजे असं काही कलर बिलर लावले, डुप्लिकेट आहेत की काय, म्हणजे नाही तर मग आम्ही घ्यायचो लाल लाल बघून स्ट्रॉबेरी. ते बोलते की नाही, आमच्याकडे शेती होते. आणि हे मी बघितले ना, बसमधनं पण ती दिसते असे, म्हणजे त्यांनी जे शेती केलेली असते ना स्ट्रॉबेरीजची असतं. तर ती बोलले आमची शेती आहे स्वतःची, आम्ही ते पिकवतो, त्यामुळे आमचं काही ट्रान्सपोर्टेशनचा काही खर्च नसतो, आम्हाला काही मुंबईला वगैरे पाठवायचं नसतं. त्याच्यामुळे आम्ही बजेटमध्ये म्हणजे ते अफोर्डेबल प्राईसमध्ये लोकांना विकतो. तर त्याच्यामुळे लोकांचा पण फायदा होतो. कमी किंमत असल्यामुळे ते जास्तीत जास्त आमच्याकडनंच विकत घेतात. म्हटलं अरे वा. तर तुम्ही जर जात असाल तर तुम्ही नक्कीच स्ट्रॉबेरीज नक्कीच घ्या. आणि गोड असतात. मी 2 बॉक्स घेतलेले, दोन्ही बॉक्स एका दिवसात मी खाऊन टाकले. इतके गोड होते आणि खूप छान होते. तर त्याबद्दल एकदमच मस्त आहे. आणि इथे म्हणजे कसं आहे ना, आता सपोज हे जर मी बघितलं ना, आता मी पूर्ण तो एक बजेटचं हे लिहून काढलेलं आहे ना, आता हे कदाचित तुम्हाला उलटं दिसेल,
पण सपोज ऑटो आहे, ट्रेन आहे, बसेस मी ज्या इकडून म्हणजे इथून जायला यायला ज्या जर वापरल्या, काही खाल्लं वगैरे, स्ट्रॉबेरी घेतली किंवा लंच केलं, पाण्याची बॉटल वगैरे असं घेऊन, तर पूर्ण किंमत त्या ट्रॅव्हलिंग म्हणजे हा जो प्रवास आहे त्याची होते 644 रुपीज. मग मस्त आहे ना, खूप छान बजेट ट्रिप झालेली आहे. आणि आता बघूया मस्तपैकी आपला पुढचा ब्लॉग पण जा आणि कुठे जाऊ नका. आणि ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, ठीक आहे. आणि घर बसल्या तुम्ही छानपैकी देवी मातेचं दर्शन घ्या आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा सप्तशृंगी माता नक्कीच पूर्ण करेल, ही मला तरी अशी गॅरंटी वाटतेच. कारण तुम्ही सगळे चांगले आहात, आपले ब्लॉग्स बघतायत, त्यामुळे तुमच्या सगळ्या इच्छा माता पूर्ण करू देत, सगळ्यांवरची तिची कृपा अशीच राहू देत. आणि माझ्यावरती तर खूपच जास्त कृपा करू देत आहे, खरंच खूप गरज आहे, ठीक आहे. तर पुढचा ब्लॉग बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, ठीक आहे. लाईक आत्ताच करा, कारण व्हिडिओ बघताना नंतर तुम्ही विसरून जाल, ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या म्हणजे याच ब्लॉगमध्ये पण पुढच्या पार्टमध्ये, ठीक आहे. चला मग सप्तशृंगी गडावरती, ठीक आहे. बाय बाय. तर फ्रेंड्स, हे आहे डोंबिवलीवरून मी कसाऱ्यासाठी ट्रेन पकडली. आणि यावेळी मी ट्रेन आणि बस या दोन्ही पद्धतीने मी ट्रॅव्हल करणार होती. तर ही कसारा ट्रेन आहे. कसारा ट्रेन पकडून आपण मिनिमम 2 तासामध्ये डोंबिवली ते कसारापर्यंत पोहोचतो. सकाळचीच ट्रेन होती 6:30ची, 6:25ची होती. नंतर मग आपण कसारा स्टेशनच्या जवळ येताना हे जे रेकॉर्डिंग मी थोडंसं केले आहे. आणि डोंबिवली ते कसारा रेल्वेची तिकीट आहे 20 रुपये. तर 20 रुपये देऊन मी तिकीट खरेदी केलं आणि मग नंतर कसाऱ्याला पोचले. साधारणतः 2 तास तरी झालेले. तरी त्याच्यानंतर कसारा ईस्टला स्टेशनपासून बाहेर आलात ना की तुम्हाला तिथे 2 ऑप्शन्स मिळतात. एक बस असते आणि त्या जीप असतात ना, अशा टॅक्स्या पण असतात, तर त्यांनी पण नेतात. ज्या टॅक्स्या किंवा जीप असतात ना अशा, त्याच्यात भरपूर माणसं आतमध्ये म्हणजे भरली जातात आणि त्याचे 80 रुपये असतात कसारा ते नाशिक CBS पर्यंत. तर त्याचे 80 रुपये आहेत. पण मी AC बुक म्हणजे AC बस जी असते ना त्याच्याने ट्रॅव्हल केला, कारण गरमी खूप होती तिकडे आणि म्हटलं AC आपल्याला बेस्ट ऑप्शन असेल. कारण त्यांनीसुद्धा जवळजवळ 1.5 तास लागतो कसारा ते नाशिक CBS पर्यंत, 1.5 तास लागतो. आणि त्याला तिकीट होतं 92 रुपीज. आता हे 92 रुपीज म्हणजे महिलांसाठी आहे. महिलांसाठी तिकीट असतं हाफ तिकीट, तर त्याच्या डबल पुरुषांसाठी तिकीट असेल. पण मला हाफ तिकीट होतं म्हणून 92 रुपीज झाले AC बसनी. आणि खूप छान सुखकर प्रवास झाला. AC बस असल्यामुळे काही असं म्हणजे हे गरमी अशी जाणवत नव्हती. कारण सकाळ असली ना तरी पण वेदर खूप म्हणजे क्लायमेट खूप म्हणजे असं हे होतं. उन्हाळा म्हणजे वाढतच चालला आहे ना आजकाल, त्यामुळे बघा भरपूर मस्त असं बाहेरचा व्ह्यू आहे, तो तुम्ही पण एन्जॉय करा छानपैकी. आणि तिथे आहे ना थोडं म्हणजे जे टॅक्सीज वगैरेवाले असतात ना, म्हणजे जीप असतात, त्याच्यामध्ये 80 रुपये असतात, पण त्याच्यात भरपूर म्हणजे माणसं कोंबली जातात लिटरली. आता इथे मी CBSमध्ये पोहोचली आहे. तिथून आपल्याला सप्तशृंगी गडावरती आणि पायथ्यावरती अशा 2 बसेस मिळतात. तर मी डायरेक्ट गडावरती जी बस जाते ना ती घेतली आणि त्याचं तिकीट आहे 99 रुपये. 99 रुपये हे सुद्धा महिलांसाठी हाफ तिकीट आहे. तर डायरेक्टवरती गडावरती आपल्याला ती बस जी आहे ना ती नेऊन सोडते. त्यालाही जवळपास 2 तास लागले. हो, म्हणजे 10 वाजता मी ती बस पकडली आणि 12च्या दरम्यान आपण तिथे पोहोचतो. म्हणजे ऑलमोस्ट 2 तास लागले CBSपासून सप्तशृंगी गडापर्यंत. तर वळणावळणाचा रस्ता होता, पण एकदम छान अशी सिनेरी होती. म्हणजे बाहेर बघत बघत 2 तास कसे गेले ते कळलं नाही. पण सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची ओढ लागली होती, त्यामुळे ते 2 तास फक्त जरा खूप म्हणजे जास्त वाटले. कारण मातेचं दर्शन घेण्याची खरंच एक म्हणतात ना एक
खूप घाई होती असंही तुम्ही म्हणू शकता, त्यामुळे थोडंसं मला यावेळी 2 तास खूप जास्तच वाटले. पण निसर्ग तर हा तुम्ही जर पावसाळ्यात आलात ना अजूनच छान दिसेल. आणि आता हे आपण पोचलो आहोत सप्तशृंगी वणीच्या इथे आपण पोचलेलो आहोत. आणि इथे ही जी ट्रेन असते ना तिला लिफ्ट पण म्हणतात, ट्रेन पण म्हणतात. फनिक्युलर ट्रेन ही फर्स्ट आहे म्हणजे आपल्या भारतातली फनिक्युलर ट्रेन. त्याच्याने 1 मिनटात तुम्ही वरती गडापर्यंत पोहोचू शकता. त्याची तिकीट असते 110 रुपये जाऊन येऊन अशी तिकीट असते. पण मी तर म्हणेन ती ट्रेन जर तुम्हाला चालायला वगैरे काही प्रॉब्लेम नसेल ना तर त्या ट्रेननी किंवा लिफ्टनी यायची काही गरज नाही आहे. कारण मिनिमम 15 ते 20 मिनटाचाच रस्ता आहे. म्हणजे पायऱ्या जर चढलात ना तर 15 मिनटाचाच आहे आणि काहीही तुम्हाला त्रास होत नाही. तर पायऱ्या पण जवळजवळ आहेत, त्यामुळे असा दम किंवा धाप लागणे असं काही नसतं. किंवा काही जणांचा असं श्वास वगैरे फुलतो ना तसं काही होत नाही. हे भक्त निवास आहे त्याचं कार्यालय. तिथे जाऊन तुम्ही पण बघू शकता. तिथे म्हणजे 100 रुपयापासून ते 2000पर्यंत सगळ्या रूम्स असतात. म्हणजे आजूबाजूला जेवढे पण अशी राहायची जागा असते ना तिथे हे आहे. इथे एक कुंड आहे, तिथे तुम्ही देवीचं दर्शन घेण्याआधी हातपाय तोंड वगैरे स्वच्छ धुवायचे असतात. काही जण अंघोळही करतात. मी सुद्धा हातपाय तोंड धुतलं आणि इथून मी थोडं ते कॅप्चर केलं. खूपच सुंदर वाटत होतं. पण उन्हाळा खूप होता, म्हणजे ऊन खूप होतं, त्यामुळे मी डोक्यावरती जो दुपट्टा घेतलेला आहे. आणि बघा इथे मंदिरं खूप छान आहेत. इथे आपण फ्रेश झालो ना म्हणजे आंघोळ केली किंवा हातपाय तोंड धुतले की त्याच्यानंतर मागेच थोडंसं तिथे महादेव मंदिर आहे. तर आम्ही गेलो तेव्हा ते हेमाडपंथी जे महादेव मंदिर होतं ना ते बंद होतं. पण आम्ही बाहेरूनच कळसाचं दर्शन घेतलं आणि महादेवांना आम्ही सांगून आलो की आम्ही आलेलो आहोत दर्शनासाठी मातेच्या पण. आणि हा बघा इथे आपली देवी जी असते ना राईट साईडला ते बघा तिथे दिसते. आपण बाहेरून पण बघू शकतो. आणि मी तर सांगते तुम्ही लिफ्ट किंवा ती ट्रेननी म्हणजे जाऊ पण नका, कारण वरती आपल्या ऊन पण नसतं आणि एकदम सुखकर प्रवास असतो. पायऱ्या तुम्ही सहज चालू शकाल एवढी गॅरंटी मी देऊ शकते. ही ओटीचं सामान मी घेतलं, ते लोक प्लास्टिकच्या पिशवीतच देतात. आणि ओटीची किंमत तिथे 50 रुपीज आहे. नारळ असतो, खण असतो आणि हळदी कुंकू आणि हे अगरबत्ती असते आणि गोड असतं ते म्हणजे फुटाणे असतात ना ते तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता असं. आणि जी साडीवाली जी आहे ना ओटी ती 100 रुपयाला आहे. मग छान ना. आणि इथे आम्ही एंट्री केली मंदिरामध्ये. इथे जावळ काढण्याची जागा आहे, तिथेही मातेची मूर्ती आहे. हे आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून नंतर वाचू शकता. हे टाईम टेबल आहे देवळाचं, ते तुम्ही नंतर वाचू शकता. हे पहिल्यांदाच गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिथे आशीर्वाद घेतला आणि सप्तशृंगी मातेचं नाव घेऊन तिचा जय जयकार करून ह्या पायऱ्या चढायला आम्ही सुरुवात केली. इथे बघा देवीचा जयकारा मी चालूच ठेवलेला. आणि माझ्यासोबत पण म्हणजे जेव्हा मी CBSपासून सप्तशृंगी गडावरती जी बस घेतलेली ना तेव्हा माझ्या बाजूला पण त्या 2 स्त्रिया होत्या. तर एक जी होती ती म्हणजे ताई होती, त्यांचा खूप सपोर्ट झाला. सपोर्ट म्हणजे एक म्हणतात ना एक यात्रेमध्ये एकमेकांची ओळख असली किंवा सोबत कोणीतरी असलं की अजून छान मजा येते. हे बघा वरचा व्ह्यू आहे हा. तर इथून पण मला त्या दाखवत होत्या की हे बघ इथून पण छान दिसतोय व्ह्यू असं आहे. तर जोडीला कोणी असलं की अजूनही छान मजा येते. आणि इथून मी त्यांना परिसर दाखवते. त्या बोलत होत्या की इथून आपल्याला तो जो कुंड आहे ना तो पण दिसत आहे. तर ते आमचं डिस्कशन चालू होतं. आणि इथून आपल्याला आहे ना मार्कंडेय पर्वतसुद्धा दिसतो. आता हे मार्कंडेय पर्वत म्हणजे काय, मार्कंडेय ऋषीने तिथून सप्तशती दुर्गा सप्तशतीचं पठण केलेलं होतं. आणि आई सप्तशृंगी माता ते खूप मन लावून आणि आनंदाने ऐकत होती. तर हेच आहे ते आपण जिथे गडावर उभे आहोत ना सप्तशृंगी गडावर त्याच्याच समोर तो मार्कंडेय पर्वत आहे. तर अशी स्टोरी आहे इकडची. तर तुम्हीसुद्धा ऐकलेली असेल पण मला आताच म्हणजे कळली. तर त्या ताईंनी पण सांगितलेलं मला. आणि हे बघा आणि इथे रामजींचं पण देऊळ आहे. प्रभू श्रीराम इथे देवीच्या दर्शनासाठी येत असत.
जेव्हा ते पंचवटीमध्ये होते ना वनवासाच्या वेळेस ते घेत होते. तर इथे माझा देवीचा जयकारा चालू आहे, स्वगतच. कारण मला खूप आवडतं असं दर्शनाला आल्यावर देवीच्या नावाचा किंवा कुठल्याही देवाच्या नावाचा म्हणतात ना एक जयघोष करायला मला खूप आवडतं. तर मी देवीचं नाव पावलोपावली घेत होते. असं म्हणतात की देवीचं नाव तुम्ही पायऱ्या चढताना किंवा तिच्या यात्रेला निघताना घेतलं की प्रवास सुखकर तर होतोच, वरून देवीची कृपा पण जास्त होते. तर तुम्हीसुद्धा देवीचा जयकारा करा. हे कृष्णाचं मंदिर आहे आणि इथे जवळपास 500 पायऱ्या आहेत बरं का. आणि हे आहे दत्त महाराजांचं ही मूर्ती आहे. आणि फायनली मी मातेचं दर्शन घेतलेलं आहे. फायनली मी इथे आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात आलेली आहे. गर्दी होती, नाही म्हटलं तरी होती, पण इतर वेळेपेक्षा खूप कमी होती. ही म्हणजे म्हणतात ना काहीच नव्हती. पण मी खूप खुश झालेली आहे मातेचं दर्शन घेऊन. सप्तशृंगी माता म्हणजे खरंच खूप सुंदर रूप आहे तिचं. आणि तुम्ही नक्कीच अनुभव घ्याल. तुम्ही जे काही मागाल ना ते ही देवी तुम्हाला नक्की म्हणजे नक्कीच प्राप्त करून देईल. तर तुमच्याही काही इच्छा असतील, काही नवस म्हणायचं असेल तर नवसाला पावणारी ही देवी आणि जागृत असं देवस्थान आहे हे. तर नक्की इथे सप्तशृंगी देवीचं दर्शन घ्यायला नक्कीच या मी तर म्हणेन. आणि मी माझी देवीच्या चरणी हीच प्रार्थना आहे की ज्यांच्या कोणाच्या चांगल्या इच्छा असतील, काही नवस असेल तो पूर्ण म्हणजे पूर्ण करून घेईल आई, ही तिच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि नक्कीच तुमची इच्छा पूर्ण झाली, नवस पूर्ण झाला की मातेला इथे खणा नारळाने ओटी भरा, साडी नेसवा. आणि हे बघा देवीचं हे वाहन आहे, सिंह आहेत तिथे बघा किती. म्हणून म्हणजे कुठून म्हणजे म्हणतात ना की सगळेच भक्त जे आहेत ते खूप प्रसन्न झालेले मातेचं दर्शन घेऊन. आणि इथेसुद्धा यावेळी मात्र सगळ्या लोकांनी इथे जयकारा सुरूच ठेवला होता बरं का. आणि मला तरी असं वाटते की हे वर्ष म्हणजे 3.5 शक्तिपीठांचं दर्शन घेण्याचा म्हणजे योग आहे असंच म्हणावं लागेल. कारण 1 जानेवारीला मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं होतं. म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाची पहिल्या दिवसाची सुरुवात जी आहे ना ती महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन केलेली. आणि आत्ता हे सप्तशृंगी मातेचं दर्शन झालेलं आहे. तर माझी मातेच्या चरणी हीच प्रार्थना आहे की माझी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे 3.5 शक्तिपीठं आहेत त्यांचं दर्शन होऊ देत यावर्षी. हेच एवढंच मागणं आहे. बाकी सगळं आई तू मला दिलेलं आहेस. भगवती आई खूप प्रसन्न राहू देत सगळ्यांवरती, माझ्यावरती, तुम्हावरती, आपले जे व्ह्युअर्स आहेत जे आहेत चॅनलवरचे सगळ्यांवरती आईची अशीच कृपा राहू देत हेच मी म्हणेन. आणि बघा किती सुंदर आहे माता. आणि इथे अजिबात धक्काबुक्की नव्हती बरं का. खूप शिस्त होती तिथे पाळली जात होती. आणि हे काळभैरवांचं मंदिर आहे. असं म्हणतात की मातेच्या दर्शनानंतर काळभैरवांचं दर्शन घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळेच तुमची ही जी यात्रा असते ना ती सुफळ संपूर्ण होते. तर काळभैरव महाराजांचं दर्शन घेऊन झालं की आम्ही गडाच्या खाली आलो. आणि इथे ना प्रसादालय आहे. तिथे प्रसादालयात तुम्ही गेलात ना की तुम्हाला अवघ्या 20 रुपयामध्ये, फक्त 20 रुपयामध्ये पूर्ण जेवणाची थाळी मिळते. थाळी म्हणण्यापेक्षा त्याला देवीचा प्रसाद असं म्हणूया. अन्नपूर्णा प्रसादालय आहे. खूप छान आहे. स्वच्छता खूप आहे. इथे एक ग्रेव्ही म्हणजे बटाट्याची भाजी होती, शिरा होता, कढी भात होता, 2 चपात्या होत्या. ते आपल्याला मिळतं. आणि पुन्हा ते लोक येऊन विचारतात की अजून हवं आहे का. तर आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण खाऊ शकतो. अन्न अजिबात फुकट घालवायचं नाही. जेवढं हवं असेल तेवढंच मागून खायचं. इथे अजूनही काही म्हणजे लॉजिंग सर्व्हिस वगैरे आहेत. जसं भक्त निवास आहे तसं अनेक असे गेस्ट हाऊस, लॉजिंग, बोर्डिंग सर्व्हिस आहेत. काही घाबरायची गरज नाही. आणि तिथून मी स्ट्रॉबेरीज पण घेतलेले. प्रत्येक बॉक्स हा 20 रुपयाला होता. कारण मी तिला विचारलं, एक जी विकणारी होती ना तिला विचारलं की हे एवढं कमी किमतीत का. कारण मुंबई साईडला एक बॉक्स आम्हाला 50 ते 60 रुपयामध्ये सांगतात. मग तिने सांगितलं की आमच्या इथेच आम्ही त्याची शेती करतो इथे, त्यासाठी ह्याची किंमत आणि तिथल्या तिथेच विकतो, त्यामुळे ट्रान्सपोर्ट वगैरेचा खर्च येत नाही. म्हणून मग आम्ही ज्या म्हणजे लोकांना ज्या भावात परवडतं त्या भावात आम्ही 20 रुपये पर बॉक्स म्हणून घेतो.
आणि मग नंतर तिथून निघाली. 66 रुपयात आपल्याला CBS पर्यंत बस मिळाली, म्हणजे गडावरून. आणि ही साधी बस होती, AC बस नव्हती, त्यामुळे 66 रुपये महिलांसाठी तिकीट होतं. त्या बसनी मी आले. आणि बस थोडी लेट होती कारण तिचा टायरच पंक्चर झाला, त्यामुळे 2 तास आम्हाला वेट करावं लागलं तिकडे. आणि त्यानंतर महामार्गावरनं मला दुसरी बस मिळाली पनवेलपर्यंत. मला डोंबिवलीला यायचं होतं, डायरेक्ट डोंबिवली अशी बस नव्हती. तर त्यांनी सांगितलं पनवेलपर्यंत ये. पण पनवेलची बस पण डोंबिवली मार्गेच आली, त्यामुळे मी मध्येच डोंबिवली जेव्हा आलं तेव्हा मी तिथे उतरली. ही सगळी सप्तशृंगी मातेचीच कृपा. म्हणजे मातेनी मला सगळ्या ठिकाणी मला सपोर्ट केला आहे. माझा जो प्रवास होता तो सगळा सुफळ आणि सुखकर केला आहे. आणि बोला, सप्तशृंगी मातेचा विजय असो.